हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। अज्ञानतिमिरहन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. अर्जुनो विभूती योगांतो कृष्णाल महिमे ऐकून कृष्णाला म्हाका तुगेले ते सगळेची स्वरूप दाखोयतवे म्हूण म्हणटना कृष्ण तागेलें विराट स्वरूप दाखयता. अर्जुन ते विराट स्वरूपांत कृष्ण ताका कशें दिसता म्हूण सकडी सांगता. सांगून ताका स्तुती करता कृष्णाक. कडेर म्हणटा तूं कोण म्हूण निमगिता. म्हळ्यार अर्जुनाक कृष्णा लील कसले अपरिचित ಗೊತ್ತು नातिल न्हय. एक चांग गुर्तशिल्लो म्हळ्यार केन्नाय पळोवन गुर्तशिल्लो मनशाक. केन्नाय पळोवन गुर्तशिल्लें आमी तूं कोण कई दुखून येयला कसले इत्ते म्हूण निमगिता पळय. तशीचे अर्जुनान ताका पळयली रिती विंगडी. आतां तो विंगड दिसता तशें हांव निमगीत तूं कोण बदक तर जाल्यार तूं कोण म्हूण सांगून तुगेले विशय म्हाका आनीक मस्त कळू वस म्हूण म्हळेलें कर तूं. आनीक तुका मस्त अर्थ करून घेवका तुगेले विशय म्हाका कळका म्हूण म्हळेलें अर्था रे अर्जुन निमगिता म्हूण लेखूयत. तशी अर्जुनाक परमात्मा सांगता कालोस्मी लोकक्षयः कृत प्रवृद्धो लोकान् समाहर्तुं मिह प्रवृत्तम रथेपि त्वां न भविष्यन्ति सर्वे ये अवस्थिता प्रत्यनिकेषु योद्धाः म्हूण म्हणलें. हांवची कालनामक परमात्मो म्हूण म्हणालो. हांव भूभारहारको देशकालान परिपूर्ण जावन आशिल्लो. हांव हें युद्ध मंडलवर्ती म्हळ्यार युद्धांत राबिल्ले सैनिकांक पळय प्रत्यक्ष जावन संहार करच्याक हांव उद्युक्त जाला. म्हळ्यार कालच्या दिसाक हांव सांगलां पंचपांडव अश्वत्थामा सात्यकी कृतवर्म सोडून मागीर ते 18 अक्षोहिणी सैन्य हे पुर्ती नाश जाता. तशे खातीर ताणें कालोस्मी म्हूण म्हणलें. काल म्हूण म्हळ्यार संहार करचे काल म्हूण म्हणलेले अर्थ म्यांग लेखूका शिवाय काल म्हळ्यार समय म्हळेले अर्थ येना म्हूण कालच्या दिसा सांगला. आतां कृष्ण हांव प्रवृद्ध म्हणटा. प्रवृद्ध म्हळ्यार परिपूर्ण जावन आशिल्लो जेवो अनादी काल दुखून आशिल्लो म्हूण म्हळेले अर्थार दोनी अर्थ आमी लेखूयत हांगा. एक देव परिपूर्ण सर्व विशयांत गुणान संपत्तान ऐश्वर्यान पुरे विशयांत देव संतोषान परिपूर्ण जावन आसता. जेवो अनादी म्हळ्यार पूर्व दुखून जगत्य प्रारंभ जेवचे आदी दुखून परमात्मा आसा म्हणलें कदें न आदी ही तागेल्या पशी पुडी कोणय ना म्हूण म्हणलेले अर्था रे अनादी म्हूण येता. प्रवृद्ध म्हूण म्हळ्यार सांगलें परिपूर्ण जावन आशिल्लो जेवो सर्वदा केन्नाय आसचे तसलो. सर्वत्र वृद्धी म्हळ्यार परमात्माक केन्नाय नाश म्हळेलें ना, न्यूनत ना, क्षीणत्व ना, नाश ना. तशें जावन अर्थात प्रवृद्ध म्हळ्यार परिपूर्ण आनी अनादी नित्य म्हूण लेखूयत. वृद्धी जातर आशिल्लो जेवो वृद्धी जावचो म्हूण म्हळेले अर्थार प्रवृद्ध म्हणीत आमी. आनी आतां म्हणटा इह प्रवृत्तः म्हणटा लोकान समाहर्तुम इह प्रवृत्तः परमात्मो सगळे ब्रह्मांडाचो संहार करतलो जाल्यार हांगा कुरुक्षेत्रांत लोकान समाहर्तुम प्रवृत्तः म्हूण म्हळेले अर्थाक सांगिल्लें ताणें. सृश्टी करलेले परमात्मो ते सर्व ब्रह्मांडान तुला सर्व जिवांचें पालन करता, ब्रह्मांड पालन करता मागीर लय करता हें आमकां पुरो जेन्ना गोत्स जाल्यार ताणें अपास हांगा इह लोकान समाहर्तुम प्रवृत्तः म्हूण कसलें म्हणलें म्हळ्यार हांव हें कुरुक्षेत्रांत मेळ्ळेले सर्व जनाक हांगा लोक म्हूण म्हणटना जनाल अर्थ येता. लोकान समाहर्तुम प्रवृत्तः ह्या कुरुक्षेत्रांत मेळ्ळेले मैदानांत मेळ्ळेले असंख्य वीरादी वीरांक एक पंथाक प्रत्यक्ष जावन संहार करचे खातीर हांव हांगा आयला सिद्ध जाला म्हूण सांगता. रथेपी अर्जुना सांगता रस्तो तूं एकाच वेळ हांव युद्ध करना म्हूण तूं भायर चमकला रे. आतां तेचें म्हणटर आशिल्लो न्हू अर्जुन इतली काळ तूं युद्ध करना म्हूण लेखून तूं भायर चमकल्या रे. तुगेले भावंड
सात्यकी कृतवर्म अश्वत्थामा हांकां सोण वरलेल पुराय जन्मेगेल निमती नाश जत्ताची म्हूण तो सांगता. प्रत्यनीक म्हळ्यार प्रत्यनीक म्हणजे कोणाक म्हळ्यार शत्रूंक. हांगा शत्रू कोण? पांडवांक कौरव शत्रू, कौरवांक पांडव शत्रू. तशी परस्पर दोन्ही सैन्य प्रत्यनीकची म्हळ्यार प्रत्यनीक सर्वे प्रत्यनीकची सर्वे म्हळ्यार उभय सैन्यांत सुचे सर्व योध प्रत्यनीक प्रत्यनीक म्हळ्यार परस्पर युद्धांतू शत्रुत्व दाखोवच्याक एदुर बदूर राबिल्ले सगळे सैन्यांतुले सर्व सैनिक कोणेय वर्णाची. तशी युधिष्ठिरादी सोण मागीर पुराय मरताची म्हूण हांगा येद्दोळ अर्जुनाक तेन्ना मे सैन्य पळयता येद्राचे एदुर पक्षाच्या पळयता मेगेले गुरुस्वरूपी मेगेल पितामह मेगेले बाप्पा महांत लेखतल जन आज्जो म्हळ्यार पितामहांक मावळे भावंड मागीर मेगेलो सुहृद प्रितीचे हांणी पुराय युद्धा सन्नद्ध जालेले पळोवन ताका मोह येयले अर्जुनाक. हांव युद्ध करना कृष्णा म्हूण ताणें म्हणलेलें. तशी ताजे खातीर हांगा कृष्ण सांगतरस तूं रतेपी म्हळ्यार एकत वेळ तूं युद्धा येना नतल्यार हांगा कोणेय वर्णाची म्हूण म्हणल्यार अर्जुनाक कृष्ण सांगतरस. हांगात तो कृष्ण काल म्हणालो कल धातू तुकून निष्पत्ती जालेले शब्द ते काल म्हूण म्हणलेले. ताका मस्त अर्थ आमी लेखूयत कालाक सर्व संहार करतलो, सर्व गुण परिपूर्ण, सर्वज्ञ, समयो अशी ताका मस्त रितीर आमी अर्थ दिवेत. हांगा कृष्ण हें काल म्हूण म्हणलें कालोस्मी म्हूण कसा खातीर सांगला म्हळ्यार हांव संहार शक्ती म्हूण सांगता. तुका सारथी जावन हांव आयला, हांवय युद्ध करना जाल्यार तूं युद्ध करी करना श्राप, हांवय युद्ध करना जाल्यार भुंयक भार जावन राबिल्ले पुराय जन हें भुंयन तूं आतां आयलेच पळय प्रत्यनीक दोनी सैन्याचे जन नाश जाता म्हणलेले खंडीत म्हूण सांगून तो कृष्ण अर्जुनाले सांगता. महाभारत म्हणल्यार हाका वय महाभारत नांव सांगची बरी. महा म्हूण म्हणलेले विशयांत ते महाभारतांतू सर्व कितले व्हड विशय सकट कितले चांग खंयचे सर्व म्हळ्यार सर्व परिपूर्ण जीवन म्हळ्यार कसं न्ही म्हूण म्हळ्यार विशय आमकां कळटा. तांतू जेवचे युद्ध ही महायुद्ध ते निजावन संख्येर सांगले आमकां क्षोहिणी म्हूण सांगतना मनावचनांतल्या संख्येन सांगल्यार त्या युद्धांत 50 लक्ष योध मेल्लांची म्हूण सांगताची. तशी त्या वेळाचे देशाचे जनसंख्ये कितले आशिल्ले म्हणून आलोचन केल्यार सगळी जनसंख्ये धांतूल एक वांटुकय म्हळ्यार आनी 10 वांटोसची 50 लक्षाक आनी 10 वांटो कितले जनजत पळय 5 कोटी लागींच ते हें महाभारतांत आमकां सांगताची. तशी भागवतांतूय येता विशय कसले म्हळ्यार कृष्णावतारांतू कृष्णावतारा विशय येतना कृष्णावतार जावन परमात्मो कालपुरुश जावन आयलो भगवंतू कालपुरुश जावन कृष्ण जावन आयलो. ही ताका म्हळ्यार भूभार हरण करच्याक ताणें महाभारत युद्धांत कसले आयुध धरनी जाल्यार महाभारत युद्धार राबिल्ले ते 18 कोटी सैनिकांत 5 पांडव आनी 3 जन यादवांक सोण यादवनी अश्वत्थाम कृतवर्म सात्यकी 3 जनां सोण तांतू कृतवर्म आनी सात्यकी यादव अश्वत्थाम द्रोणांगेल पूत तांकां ಒಟ್ಟು 8 जनां सोण वरलेले पुराय जनाल आयुश्य कृष्णान तांडून घेतला म्हूण आकर्शण केला म्हूण ताजे खातीर हांगा कृष्णान सांगचें तूं जाल्यार तूं आसो तूं करी युद्ध नानशराब तशें जावन रतेपी प्रत्यनीक दोनी पक्षाचे परस्पर शत्रुत्व आशिल्ले दोन पक्षाचे जन मरताची तांगेले मरण पूर्व निर्धारित जावन आस. तस्मात तशें जावन त्वम उत्तिष्ठ तूं उठ्ठा यशो जित्वा शत्रून यशो लभस्व भुंक्षराज्यम समृद्धम. तूं उठ्ठा आनी कीर्तिपा शत्रूंक पुरे नाश करी समृद्ध राज्य तूं भोग म्हणून सांगली पळय. ताजे नंतर तो सांगता कसो न्ही मयैवैते निहतां पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन. तशें जावन अर्जुना तूं उठ्ठा तूं शत्रूंक नाश करी यशस्व पाव समृद्ध राज्य अनुभव करी हें पुरे शूरवीरांक सुरवेकची आमी दिशमान जाला हे सव्यसाचीन तूं निमित्त मात्र जा सव्यसाची म्हूण म्हणटा ते अर्जुनाले एक विशेष कॅरेक्टर ते दोनी हातांनी ताका
बाण एक पंत पाय्यान धनुस धरतल काही तो नीट घट्टेरा बंद धरून दोन हाताने मागची मागची बाण सोडची शक्ती ताका आशिल्ली देखून ताका सव्य साचीन म्हणटाची म्हण म्हणल्या तशें आतां कृष्णांक ह्या श्लोकान तुका कशी सांगता तस्मात् त्वम उत्तिष्ठ उठा 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 कशी सांगची ते कसं कधी सांगचें उठा 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 वगोगी खा म्हणजे म्हणून आमकां पळय कसं न्ही एक फंक्शन असल्यार न्ही अशें बसलें जायना उठ्या 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 वगोगी वगोग काम जावका म्हणून सांगून आमकां कसं करचें तें एनकरेज करचें वगी वगी उठायचें वगोगी जेवो म्हणून तशीच हांगा अर्जुनाक कृष्ण एनकरेज करता उठा युद्ध करी म्हूण सांगून युद्धा सिद्ध जा ह्या युद्धांत तूं खंडीत गेलो वता कसं खातीर म्हळ्यार आतांच्या तांगेले मरण पुरे हांव निर्धार करून जाला हांकां पुरे हांव मारन जाला तशें हांव तूं युद्धांत हांकां संवार करचें निमित्त मात्र जेवन रावचें तूं केवल निमित्त तें म्हळ्यार तूं लेखला तूं करचें म्हण न्ही तुगेलें करेन हांव करायचुचें तुका तें तुगेलें वांट्याचें कर्तव्य कसं म्हळ्यार युद्धा येवचें तितली करी आनी तुगेलें वांट्याक कस की आमी एक सुख भोग दवरला राज्य भोगचें तें भोग तितलें तुका करचें तुगेलें फल त्याची म्हूण सांगून सांगता तस्मात तश्चाव न्हू तूं उठा तूं युद्ध करना नातल्यार आनी कोणें वर्णाची म्हूण फुडली श्लोकान तूं सांगलें न्हू ताणें निसंदेह जावन पुराय जनां मरतलीची तश्चाव तूं युद्धा दुखून म्हापशें येवं नाका उठा उठा युद्ध करी उत्साहान युद्ध करी म्हूण म्हणालो हे युद्धांत तुका जय म्हळेलें निश्चय जावन मेळटा युद्ध करी शत्रूंक गेलवा सगळे धन धान्य संपत्तान भरलेलं तसलं हें राज्य परिपालन करी दुर्लभ जालेलें यशस्సు तुका मेळटा सगळीच जगत्यांत तुगेली कीर्ती वाडटा हें एक सदवकाश तुका येयला धर्म पालन करचें ह्यो अवकाश तूं काण घेवं नाका म्हूण सांगून कृष्णान अर्जुना हांगा उपदेश दिले तेची हें इतलें व्हड बिलगार तूं सव्यसाची म्हूण नांव पाविलो तुका ह्या प्रपंचांतूच तुका ह्या बिलविद्येन तूं म्हळ्यार धनुर्विद्येन तूं सोलसायतल कोणीय नांची हांकां पुरे मारच्या तुका कसलें एक व्हड काम ना कसलेंय कश्ट ना तांतूय हांव सांगलें तुका हांकां पुरे मिगेल निमती पूर्व निर्धारीत मरण येवन जाला तूं निमित्त मात्र तशें निमित्त मात्र जावन तूं युद्ध करी म्हूण म्हणलें तशी अर्जुनाक आतां निमित्त मात्र म्हणटा पळय देव तेतून थोडें समाधान जाल्लें कितकी मनाक कित्याक म्हळ्यार तागेले मना येदोळ ते कशें आशिल्ले हे मालगड्यांक हे गुरुजनाक हे मिगेल भावंडांक मिगेल बाप्प लेकतल्यांक पित्रस्थानार आशिल्ल्या जनांक माम्मांक बायल दिल्लेले म्हळ्यार चेली दिल्लेले मावांक सकट जेन्ना मारून हांव पापिश्ट जाता पापाक भागीदार जाता म्हळ्यार विचारान तूं तो आशिल्लो न्हय तशें जावन कृष्ण हांगा ताका सांगता रस्ते कसो जाल्यार म्हण तूं निमित्त मात्र म्हणलें न्हय इताका म्हण म्हळ्यार कृष्ण सांगता तूं क्षत्रिय धर्म पालन करतना स्वधर्म आचरणेन तुका कसलें पाप ना पुरे पुण्याची म्हूण सांगून तो सांगता स्वधर्म आचरणा एक पुण्य पळय हें प्रपंच एक नाटक हांगा जीव पुरे कोण आसा पुराय पात्रधारी म्हूण येता परमात्मो हांकां पुरे नाटकाचो डायरेक्टर म्हणटा पळय तशी आमगेल करीन नाटक खेळयतलो कोण हें नाटक स्टेजार येवन तागेल पात्र कसं न्ही तें पात्र ताणें कितले काळ तें निर्वहण करता हे पुरे निर्धार करचे कोणें नाटक डायरेक्टर तशीच हांगा आमी पुरे जिवात्म हें जगत्यार येवका कोणाल निमती कसलें काम जावका म्हळ्यार एक्टींग कितली वेळ जावका तागेले तें जगत्य म्हणलेले नाटक रंगाचे स्टेजारी तागेले पात्र कितलो वेळ थंय हे पुरे निर्धार परमात्मान केला म्हळ्यार आयुश्य कितले वेळू ताणें कसलो करूस हे पुरे निर्धार परमात्मान करून जाला पुरे नाटकान तूं कोण कोण सकडी खंयची पात्र सकड आसत ते पुरे तांगेले एक पात्र निर्वहण करताची आनी मागीर तांणी वचूंक तांगेले जाले रोल मागीर पळय वेसकण भायर येवन नाटक पळोवन बसता पळय तशीच हांगा पुराय पूर्व निर्धारीत जावन आसा तशीच आमगेलें जिवनय तशीची परमात्म सुत्रधारू आमी पुरे पात्रधारी ताणें आमकां नाटकांत कितले पार्ट करूं म्हूण सांगला तितले आमी करताची परमात्माला आत्तां आतां पळय आमी रिमोट कंट्रोलार टीव्ही आनी एका दुसरे पुरे कंट्रोल करचें वय तशीची परमात्माला हातांत आमगेले पुरे जनाल रिमोट कंट्रोल आसा म्हूण लेखूं येता आमी केवल ताणें तें कंट्रोल करचें तसलें एक मॅशिनरीज यंत्र म्हूण लेखूं येता तशीची परमात्मो कोणाल करीन कसलें काम करयसिता केदना करयसिता कशी करयसिता खंयचे जिवाक केदन कसलें जाता हें कोणाकय कळना आमगेले निमतान सत्कर्म करोवच्या पुरो जाल्यार जावन परमात्मान सत्कर्म करूचे आमगेले करीन दुश्टकर्म आमी करता जे ते आमगेले प्रारब्धाक जावन आमी करचे कोणाल निमती कसलें कार्य जावका केदन जावका तेव्हा परमात्माला निर्धार म्हूण सांगलें तशी आमी करता म्हणू लेखना नातल्यार हांव करना म्हणू लेखल्यार
जेवो करता म्हूण लेक्कना नातला रे जेवचें काम करचें काम तो आमगेलें करून सोडता ಕೆಲವು ಬಂದು आमकां ಗೊತ್ತಿಸ್ತಾ नाका 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 आमी ह्या विशयाक वचना आमी न्यूट्रलच म्हूण लेखला रे खंयची रिती रे आमी त्या विशयांत इनवॉल्व जावं म्हूण परमात्मान मनांत असल्या खंयची रिती आमी तांतूं इनवॉल्व जावन वता तशी आमी कसं लेखील हांगा कसले करूं जायना बरी एक खाण जेवण आमी लेखील करूं जायना म्हणले नंतर मागीर होडोड निर्णय पळय आमगेले न्हयचे न्हय ते तशी आनी एक आमी करना म्हूण म्हणल्यार खंय खंयचे जेव आतां ಕೆಲವು जन त्या देवस्थानांत आनी कसले जाल्यार ना 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 फुडली मिटिंगान म्हाका खंडापट्टी उलयल्या ती आनी हांव त्या देवस्थानां सुद्दां वचना हांव करूं ना आनी कशी करता पळया असल पुरे म्हणटल जन आसताची जाल्यार देवाल विलय देवाल काम कोणा जतर वता कोण येवो कोण येना नशें राब कोण कोरो कोण करना नशें राब आमी कसं लेखा म्हूण म्हळ्यार आमकां करूं मेळ्ळी म्हूण म्हळ्यार आमगेलो अहंकार न्हय तो आमी लेखील न्हय ते आमी म्हणटा पळय आमी पांय दुखून कसले करूना न्हू तो बेश्टी म्हूण लेखला आमी भायरी बसली म्हूण लेखया ते आमी कोणाकय बुद्धी शिकयली ना हांगा देवाल काम ते आमी करनी म्हूण जाल्यार आमकां ते देवान योग दिनी म्हूण म्हणलें लेक भाग्य ना आमकां म्हूण म्हणलें लेक शिवाय आमी काम करना अशी व्हडली जनजलीच म्हूण न्हय ते काही काम रबले ना आनी कोणकी रबलो ताणी करयले जाल्ले कोणाले कोणय एक वाडचें काम जावो एक पल्लंकीचें काम जावो एक पुजे काम जावो पुराय जन चेंज तर आसताची देवस्थानाक कितली की वर्स दुखून आसता आमगेलें आयुश्य 4 5 5 मात्याचें देवस्थान येवन जावन ते माती जावन वता आनी कितले की काळ थंय पुराय आसचे आस आमी शाश्वत न्हय कोणय ते काम पळय जेवचें जावन तर आसता कोणाल निमित्ती परमात्माले इच्छानुसार खंयच्याय एक व्यक्तीले इच्छेन ह्या जगत चलची न्हय कोणाले इच्छेन जगत्याचें कार्य जायना परमात्माले इच्छेन मात्र जेवचें खंयचे कलान तूं खंयचे जावका ते पुरे जावन वत म्हळ्यार ताजे अर्थ परमात्मा करयसी तरस म्हूण केलो पंत आमी लेखताची कसले हें आमी करनाची म्हूण सांगून जेवो नाका जाल्लें काम करचें आस हें मागीर परमात्माले प्रेरणा आमकां गोत्तस तें वायट काम करूं नजे म्हणून जाल्यार आमगेले निमती कोरून वता हें मागीर परमात्माल प्रेरणा सगळे जगती परमात्माल सृश्टी परमात्माली इच्छा परमात्माले पालन परमात्मानाची संहार करचे परमात्माले इच्छे वरी आमी चलूं का हें आमगेलें परमधर्मय वय तशी आतां परमात्मो सांगता अर्जुना लेगी द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यानपि योधवीरान् मया हतांस्त्वं जहिमा व्यथिष्ठा युध्यस्वजेतासि रणे सपत्नान् द्रोण जवो भीष्म जवो जयद्रथ जवो कर्ण जवो असले मस्त शूरवीर आमगेले मेगेल निमते त्यांनी मारनो गेल्यांची म्हळ्यार हांवें तांकां मारला शूरांक वीरांक तूं दिश मार तांगेले तांकां तूंची संहार करी तांगेले विशयी चिंतन करूं नाका निसंदेह जावन तूं भीष्म द्रोण जयद्रथ पुराय जनाक तूं निसंदेह जावन तूं गेल वता तशें जावन तूं युद्ध करी म्हूण सांगून म्हणलें कोणें कृष्णान अर्जुनाक जयद्रथ जवो द्रोण जवो भीष्म जवो कोणीय जवो तूं युद्ध करचे प्रकार कोरका कोणाकय हांव मारचें मेगेल पशी मालकडे ताजे निमती म्हाका पाप येता हे परी कसली लक्ष नाका तांणी केदन केसकड मोर न्हू जाल्ला म्हूण म्हणली न्हय तशी हांगा अर्जुनाक आत्तां कृष्ण युद्ध कोरका म्हूण म्हणटा पुराय जना मारन जाल्ला म्हूण म्हणटा सगळें आमी पळयलें तशी आत्तां द्रोण जवो म्हळ्यार ताका मात्यांतूय कसो आशिल्लें म्हूण म्हणल्यार म्हाका द्रोणाचार्यांक सकडी एक मारचें म्हूण म्हळ्यार गुरुस्थानार आशिल्लें तांणी तशी गुरुस्थानार आशिल्लें जेन्ना मारचें म्हूण तागेले मनांत आशिल्लें गुरुस्थानार आशिल्लीं न्हू तांणी तांकां मारचें म्हूण तागेले मनांत आशिल्लें ताजे खातीर हांगा ताणें भीष्मा मारचें म्हूण म्हणलें मनांत आशिल्लें तशें हांव द्रोणाक भीष्माक म्हूण म्हणाल तें पण आमकां मनां वता जाल्यार जयद्रथ आनी कर्ण म्हूण सांगून कसा खातीर सांगलें म्हूण म्हळ्यार हांगा द्रोण जयद्रथ भीष्म कर्ण तांगेलें नांव सांगलें असल मान न्हय कितली की वीर आसाची पुराय जनाल आयुश्य तांडून घेवन जाला आतां तुगेले तांगेले संहार जाता म्हूण सांगून तूं कांय दुख्ख कोरका म्हणना हें जिवनांत हें पुरे अनिवार्य जावन आस खंयचेय जेवचें राबोवचें कोणाच्यानय साध्य ना तशें जावन उठा
तुवा युद्ध करी हें तुगेलें कर्तव्य तुगेलें धर्मय वय्ये धर्मा खातीर जेवचें तसलें युद्धांतू धर्माचे पक्षांत कोण राबला तान निंगेल वता म्हणल्यार खंडीत मिगेल परिपूर्ण रक्षणा अनुग्रह तुक्कस म्हूण सांगून कृष्णान हांगा अनुग्रहपूर्वक अर्जुना सांगलें. हांगा भीष्मू द्रोणू आनी जयद्रथू कर्णू म्हूण म्हणलें. भीष्माल द्रोणाल विशयी आतां हांव सांगलां न्हय ताका कसो भंय आशिल्लें म्हूण दोग जने धनुर्विद्या निपुण मिगेल गुरू हांकां मारचे समय जाल्यार हांगा जयद्रथाला कर्णाल नांव कसो खातीर सांगलें. हांगा जयद्रथस्य पितुः वरादेव विशेषः निहंतः निहतिप्रायः पश्चात अर्जुने स्थित्वा स एव हनिष्यति. जयद्रथाक तागेले बापसूल वर आशिल्ले विरुद्ध क्षत्राले कोण जयद्रथाला माते कातरून भुंयक पडयत की तांगेले माते भितून वता म्हणे कोणाले शस्त्राक जयद्रथाला माते कातरून वता ते भुंयचेर पडतना तांगेले माते भितून वता म्हण. तशें आतां कर्णाक कसं न्ही कर्णाक अवध्यत्वाचे वर आशिल्ले ताजे नंतर इंद्रान ताका शक्ती आयुधय दिल्लें न्हय. तशी हांगा द्रोणाल विशयी सांगलें तांणी धनुर्वेद शिकल्याची मात्र विंगड शस्त्रास्त्राचे प्रयोग करचे विशयान तांणी भारी पारंगत युद्धभुमींत युद्धांत राबली म्हूण जाल्यार तांकां कोणेय सोल्वाचक जायनाशिल्लें. केद्दोळ ते द्रोणाल हातांत शस्त्र आसता की तेद्दोळ ते कोणेय तांकां मारूं साध्यत ना म्हूण आशिल्लें. तशें आनी अर्जुनाकय तांणी मिगेल गुरू तांकां मारच्या नज तें पाप म्हूण म्हणलेलें तागेले मनांत आशिल्लें. भीष्मालय शौर्य जगत प्रसिद्ध जावन आसा. परशुरामय तशी पळय भीष्मालयक युद्ध नैपुण्य पळोवन परशुरामय सुरवेक वतसतना अंबिके खातीर भीष्मा परशुरामाक युद्ध जेवचें आसा पळय त्या वेळार भीष्माले युद्ध पळोवन परशुरामूची तो धनुर्विद्या शिकयतलो परशुराम तोची एक नमने आश्चर्यचकित जलल कय मांतर न्ही भीष्मा एक श्रेष्ठ वर आशिल्ले बापसुले कसले इच्छा मरणी जा म्हूण. तशी भीष्माल तसले भीष्मू ताका जो त्या पितामहा वैरी हांव युद्धांत जय घेवच्या जय्यना म्हूण सांगून तागेलें मना आशिल्लें. द्रोणाचार्यानी दुर्योधनाक एक उत्तर दिलेलें अर्जुनाक गोत्त आशिल्लें दिसाक 10,000 सैनिकांक मारता म्हूण सांगून. तशी हें पुरय तागेलें मात्यांतू आशिल्लें अर्जुनाक तशें जावन आनी हांगा जयद्रथाल विशयी सांग जाल्यार तो सिंधू देशाचो रायू वृद्धक्षत्र म्हूण आसा. तागेले पूत जयद्रथ ताका बायल दुश्शला हें धृतराष्ट्राली एकली धुव 100 जन भावंडांगेली भयणी तिगेले ओटवारडीक गेलेले एक पंत ते द्रौपदी वयर ताका मन जाता ती चंदी म्हूण. तशें वनवासा अवधींतू ते कोणेय नातले वेळ पळोवन द्रौपदी कांपून घेवन धांवता तो जाल्यार भीम आनी घुवन येतना थंय द्रौपदी नातील पळयतना सिंधू देशाचे जयद्रथान वेल्ला म्हूण सांगून कळ्ळी पळय तेदना ते जयद्रथा धांवडांक घेवन वचून द्रौपदीक सोडयता आनी ताका तो ताका बंदी करून हाडटा. तेदना युधिष्ठिरू सांगता कसं न्ही नाका तो भयणी बा म्हणून ताका सोडी म्हणून. जाल्यार एक रायाक केस तागेले बोळकून सोडची म्हळ्यार व्हडली एक नमने मान केल्ल्या वरी आसून मेल्ल्या वरी म्हणटा. तशें जावन मारच्याक तो भयणी बा म्हूण मारून सोडी म्हणान युधिष्ठिरान ताचे खातीर हाका शस्त्रान तागेले मात्या थंय बोळ करून थंय केस सोडून ओट्ट कोच्च्यान घाल्ल्या वरी करून ताका सोडता ताका अपमान जाता. तेदना मागीर कुरुक्षेत्र युद्धा वेळार केन्ना अर्जुन संसप्तकाल ओट युद्धा आसतना जयद्रथ चक्रव्यूहा द्वारांतू तो ताक्केक जयद्रथा एक रुद्राल वरदान आशिल्लें न्हय ताजी निमती जावन युधिष्ठिराक भिमाक नकुला सहदेवा भितरच्यो चोवणी चक्रव्यूहांत अंचाण अर्जुन संसप्तकाल ओट युद्धार आशिल्लो म्हणटना ताका अभिमन्यूले सहाय करूं कोणाकय जायनी त्या वेळाक थंय अभिमन्यू मेल्लो. अभिमन्यून मरतना अर्जुन एक प्रतिज्ञा करता फाय सुर्यास्ताचे पशी फुडें जयद्रथाक मारनी म्हूण जाल्यार हांव अग्नी प्रवेश करता म्हूण सांगून प्रतिज्ञा करता. त्या वेळार कौरव पक्षाचे वीरान पुरय जयद्रथाक राखचे खातीर मस्त प्रयत्न करतात जाल्यार कृष्णालिक प्रभाव आसना तशी कृष्णू मायेन सुदर्शन चक्र आड धरून सूर्यास्त जाल्ल्या वरी करता. सूर्यास्त जाल्ली म्हणून जयद्रथ भायर येता. जयद्रथान भायर येयले कोडले अर्जुन राखून आशिल्लें वापस कृष्ण सुदर्शन चक्र मागचे काडटा. तेदना अर्जुन तागेले मात्ते कातरता. हांगा जयद्रथा एक वर आशिल्लें म्हणलें पळय तुगेले मात्ते कोण कातरता की त्या मात्ते
कातरलेलं मात्ते बुईंचेर पडली पडत म्हणटा तागेल कोण मारला पळय तागेल माती सहस्र कुडकू जत्ता म्हणून सांगेल वरदान आशिल्लें न्हय तेजे खातीर कृष्ण अर्जुनाक ते मात्ते वृद्धक्षेत्र आशिल्लो तागेले थंय वचून शमंत पंचक तीर्थांत तो तपस्या बसून आशिल्लो तागे लागीं व्हरून घाली म्हणटा तशी अर्जुन कसो करता तागेले जयद्रथाल माती कातरता मात्र न्ही वयरचे वयर बाण सोंड 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 शमंत पंचक तीर्थ थंय पेटयत ते माते आनी जयद्रथालान वृद्धक्षेत्र म्हूण म्हळेलें आसा पळय तागेले वृद्धक्षेत्र तागेले पांयार पडता ते माते पांयार पडले म्हूण काय जाल्यार तागेले तागेले हातार पडता हाता दुखून तागेले पांयार हात उजार वता हातार दुखून पांयार पडले पोण नेलाक पडत म्हणटना तो वृद्धक्षेत्र तागेले माते सहस्र कुडकू जावन तो मेल्लो ही काणी तशी हांगा एक कर्णाले आनी कर्ण म्हूण म्हळ्यार अर्जुन कर्णालेक शूरत्व ताका गोत्तशिल्लें अर्जुना पशी कांय खंयच्यानूय उडिना तो योग्य प्रतिद्वंदी बी कोण म्हूण म्हळ्यार कर्ण अर्जुनाक ते प्रसिद्ध जावन आशिल्ले स्वयं महावीर मात्र न्ही परशुरामान ताका शस्त्रास्त्र विद्येचें अध्ययन करयिल्लें न्हय तशी हे 4 जाणांना नाम सांगला मुख्य जावन आनी अन्यान योधवीरान म्हणूय सांगला म्हळ्यार बुरीशव श्रवसस शल्यस मस्त कडेन आशिल्लीची वय बे तशें जावन तांणी कोण कोण अर्जुन ते एदुर पक्षार राबिल कोण कोण सकडी अतिरथ महारथ महायोधा म्हूण लेखला तांगेल पुराय जनाल नांव काणिनातलें इतले जनाल नांव काणू पुराय जनाले मरण मिगेल निमती जाल्ला तशें जावन तूं कसले तांगेलोट युद्ध करचेक मागशेवच्या नज्ज कोणाके मारो जत की ना म्हूण सांगचे विशयान तुका संशय नाका तुमकां विजय मेळटा की ना म्हळ्यार विशयान संशय नाका तूं आनी कोणाक सगळें मारलें पाप येता म्हूण लेखता की त्या वय समनय क्षत्रीय धर्मानुसार तांकां तूं मारूं का तशें जावन धर्मा पालन कोरका उडटा युद्ध करी तांगेल वयर तूं विजय साधन करी म्हणून सांगलें आनी मिगेल उग्र रूप पळोवन तूं इतली भिवच्यानच माम यतिश्टा म्हूण म्हणालो हांव तुगेल प्रितीचें कृष्णू नमे तशें जावन तूं विराट स्वरूप दाखय म्हळ्यार दाखयल कसलें भिवच्या ना तुवें म्हणून सांगता आनी युद्धांत निसंदेह जावन गेलवत तूं युद्ध करी म्हूण म्हणालो आतां अर्जुनाल आनी कृष्णाल हें संभाशण संजय धृतराष्ट्राक सांगता ते संजय धृतराष्ट्राले कसो सांगता म्हूण म्हळेलें पांयचे दिसाचे भगवद्गीतेंत आमी पळया आज सांगेल गीतामृत सार परमात्माक आनी गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् तत् श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।